मित्रो, मठ परिसरात दास मारुती आहेत. एक साधारणतः मारुती कोणकोणते असतात आणि त्यापैकी या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे ऐकूया. साधारणपणे दक्षिणमुखी मारुती असतात. सहसा आपण पाहतो प्रत्येक मंदिरात दक्षिणमुखी मारुती असतात. तर ते सध्या जे एकत्र मारुती आहेत, म्हणजे आपण म्हणतो प्रभू रामचंद्रांच्या पुढे जे हात जोडून उभे आहेत, त्यांना दिशेचं काही हे नसते. ते जिथे राम आहेत समोर तिथे आपले हात जोडून उभे आहेत. आणि सर्वसाधारण मग जे गदा घेऊन असतात तर ते दक्षिणमुखी असतात. आणि जे उडणारे मारुती आहे, म्हणजे आपण असे उडताना पर्वत घेऊन पाहतो, ते पूर्वाभिमुख असतात. तर त्यांचं असते. तर या मठात हे सर्व दोन्ही दास मारुती आहेत. दोन्ही दास. हा एक आहे आणि तुम्ही मागच्या बाजूला गेले तर ही एक मारुती तुम्हाला दिसेल. चला आपण पाहूया. म्हणून त्याचं नाव होतं. तो हे मोठं सांभाळणार म्हणून गादीवर मीच आहे. की तुम्ही गेल्यानंतर कसं काय, तर महाराजांनी असं म्हटलं की माझं जे शरीर आहे ते संपलं तरी माझा आत्मा जो आहे हा इथेच राहणार आहे ना. तर महाराजांना जेव्हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महाराजांचा निर्याण दिवस आहे आणि ते गेल्यानंतर त्यांना अग्नी दिला गेला. तर ह्या मठाच्या मागच्या परिसरात जी समाधी उभी आहे, या समाधीच्या या जागेवर महाराजांना अग्नी दिला गेला होता. अग्नी दिल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी आपण त्याचं अस्थि विसर्जन करतो. तर ते अस्थि विसर्जन, रक्षा विसर्जन करताना महाराजांचा हा हृदयाचा जो भाग आहे, आपला हृदय कमल जे म्हणतो, तो त्या तिथे जसंच्या तसाच राहिला होता. अग्नीने त्याला स्पर्शही केला नाही. बाकी सर्व राख झाली होती, पण हा जो हृदयाचा भाग आहे तो तिथेच राहिला. मग आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण म्हणतो अस्थि ठेवता नाहीत आपल्याला. तर म्हणून त्या काळामध्ये मोठे मोठे विद्वान पंडित होते, त्यांच्या मीटिंग झाल्या इथं, म्हणजे सभा घेतल्या गेल्या. बघा याचं काय करायचं, निर्णय काय घ्यायचा. तर त्यांनी सांगितलं असं सहसा कुठेही आढळत नाही आहे ना. तर हे त्यांची योगाची साधना होती. योग साधनेने त्यांनी त्या जतन करून ठेवलेल्या. तर या ठेवायला काही हरकत नाही. म्हणून त्या अस्थि आजही 225 वर्षे झाले अजूनही मठामध्ये जतन करून ठेवलेले आहे. आणि त्या नवरात्राचा 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमी, त्या दिवशी महाराजांच्या अस्थीचं पूजन होते. त्या दिवशी सकाळच्या प्रहरी आणि त्यांना अभिषेक वगैरे होतो आणि दर्शनासाठी म्हणून ठेवल्या जातात. तर सकाळी 7 ते 11:30 पर्यंत त्या महाराजांच्या ज्या अस्थी आहे, हृदय कमल, त्या अजूनही जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. आणि नंतर मग एकदा त्याची पूजा वगैरे झाली की त्याला एका पेटीमध्ये मागच्या बाजूलाच महाराजांचं जे आसन आहे त्याच्या मागच्या बाजूला जो कोनाडा आहे, त्या कोनाड्यामध्ये ती पेटी ठेवून दिली जाते. तर ती वर्षानंतर त्याच दिवशी काढल्या. असं महाराजांचं एक हे आहे. तर हा महाराजांचं समाधी स्थान आहे. आता हे त्याचं नूतनीकरण चालू आहे. आता तो मारुती बघू. हा पहिले रामाचं मंदिर आहे. आणि आता हे कसं, हे मेघडंबरी जे रायगडावर बनवलेली आहे, त्याचं मॉडेल आमच्या म्हणजे वडिलांची इच्छा होती खूप अशी बनवायची आहे इथं, म्हणून मग ते मॉडेल वडिलांनी बनवून घेतलं. त्यानंतर आता हे जुनं महाराजांच्या इसवी सन 1751 मध्ये बांधलेलं मंदिर आहे, महाराजांच्या काळात. इसवी सन 1751 मध्ये. अच्छा. आणि ह्या मूर्त्या त्याच नाही, मूर्त्या जुन्याही आहेत. मूळ मूर्त्या ज्या होत्या त्या ह्या आहेत. लाकडी आहेत? नाही, दगडाच्या. दगडी. अच्छा, काळापासून. पण त्या थोड्याशा भंगल्यामुळे त्याची पूजा चालत नाही. म्हणून मग या बाजूला ठेवल्या. आणि एक आपलं एक जुनं वैभव असल्यामुळे जतन करून ठेवलेले आहे. नाही तर तसं ठेवता नाही येत, या विसर्जन करावं लागतात. पण एक वैभव आहे जुनं महाराजांच्या हस्ते आपलं ठेवलेलं, म्हणून ते जतन करून ठेवलेलं आहे. आणि नंतर 1994 मध्ये या नवीन स्थापन केलेल्या मूर्ती आहे. याचा जो मागचा पहा तुम्ही शेट, या काळ्या याच्याच आहे. पण ते तसं काही हे नव्हतं, म्हणून फक्त आपण मूर्त्याच बदलून घेतल्या होत्या. या 1995 मध्ये नवीन केलेले आहे. आणि हे मंदिर त्यांच्या काळातलं विटा आणि चुन्यात बांधलेलं. जुन्या विटा. मागून बाहेरून दगडाचंच आहे, ते अर्ध दगडाचंच आहे. आम्ही जशा जे तयार होत असतील भाडेकरी, त्यांना घेतली ती जागा. त्याच्यातच मग या मठाचा जीर्णोद्धार केला. तिथल्या बाजूला मागच्या बाजूला भाडेकरी राहणार. समर्थांची कुळदेवत होती नाही ही मूर्ती जी आहे ही महिषासूर मूर्ती. समर्थांची कुळदेवत, समर्थ रामदास स्वामींची कुळदेवत, तिची मूर्ती आहे. ही जुनी त्या काळातली महाराजांच्या हस्ते स्थापन झालेली, पण थोडा आता हे बनल्यामुळे मग आपण ती नवीन बसवलेली. आता इथे पहा, हे इथं नाक वगैरे घातले गेले आहे. ते पूजेत चालत नाही अशी मूर्ती. इथं गणपती आहे.
पण या नवीन मूर्तीपेक्षा त्याच्यात कलात्मकता खूप आहे पण म्हणजे यांनी पूर्ण या पिढ्या पाहिल्या, महाराजांचा काळ पाहिला, म्हणजे महाराजांनीच त्याचं हे केलेलं आहे. समजा इथे विहीर आहे आणि हे लिंबाचं झाड आहे मोठं. त्यांच्या काळात त्यांनी पाहिलेला आहे हे सर्व 7 पिढ्यापर्यंत त्यांनी जो वटवृक्ष पाहिला, सर्व अनुभव घेतलेला आहे. तर हे दोनच असे खंदे हे आहेत साक्षीदार. एक तर इतिहासाचे साक्षीदार एक मनकर्णिका म्हणून याचं मनकर्णिके नदीतलं पाणी, सर्व असे 5 नद्यांमधलं पाणी आणून महाराजांनी याच्यात टाकलं होतं आणि त्याची विहीर त्यांनी हे केली होती, पवित्र केली होती. त्यामुळे ही जवळपास म्हणजे महाराजांच्या काळातली महाराजांच्या 250 वर्ष जुनी ही विहीर आहे. 250 वर्ष. आणि हा कडुलिंब झाड, हा कडुलिंबाचं एक हे झाड, हे 2 असे मुक साक्षीदार आहेत या परिसराचे. त्यांनी या सगळ्या इथल्या इतिहास पाहिलेला आहे. इतिहास पाहिलेला आहे. असे छोटे गाव आहे तसं ह्या टाईप हे गाव म्हणजे तज्जनपूर म्हणून गाव होतं. म्हणजे ओरिजिनल अकोला म्हणजे जुने शहर. हो, आता हे राजेश्वर मंदिराच्या मागचा भाग हा तो किंवा तोच पूर्ण आजूबाजूचा अकोला परिसर. शहर, पण नदीच्या अलीकडे जो भाग आहे हा, तर हे तज्जनपूर म्हणून होतं. बरं. तर हे म्हणजे तज्जनपूरमध्ये असं महाराजांचं एक पद आहे, तज्जनपुरी वस्ती निवासी तुमची विश्वनाथा. ते सर्व खेड विभाग असल्यामुळे तेव्हा कसं हे सर्व जंगल होतं आणि त्या काळामध्ये म्हणजे महाराज गेल्यानंतर महाराजांची समाधी इथेच, म्हणजे त्यांना अग्नी दिला. त्याच्यानंतर जे त्यांचे पुतणे आले सखाराम महाराज, त्यांनाही अग्नी समोरच दिल्या गेल्या. मठाच्या समोर जो मंदिर आहे ते महाराजांचे पुतणे समाधी सखाराम महाराजांची. आणि त्यानंतर एक लक्ष्मण महाराज म्हणून झाले, त्यांचे चिरंजीव. मग ती वंश परंपरा सुरू झाली. तर ते लक्ष्मण महाराज जे होते कोरांने, त्यांची समाधी आहे ही समाधी लक्ष्मण महाराजांची. आणि याच्यानंतर मग हे झाल्यामुळे मग ते सर्वांचे फोटो लागलेले आहे. पण या त्यांच्या नंतरच्या जे 2 महाराज होऊन गेले त्यांच्या समाध्या आहेत. समाध्या आहेत. त्यानंतरच्या काळात मग समजा फोटो किंवा रेखाचित्र अशा पद्धतीने. तर त्यांना परमिशन नव्हती ना त्या काळामध्ये, म्हणून मग त्यांचे फोटो आहेत. महाराजांचं मूळ नाव, पूर्ण नाव काय? विश्वनाथ सोनाजी पंत कोरांने. विश्वनाथ सोनाजी पंत कोरांने हे महाराजांचं नाव. हा. आणि जी समोर आपण मोटर स्टँडवर त्यांचं जन्मस्थान आहे. तिथे कुठे? इथे समोर आपण तुम्ही पाहिले असत, तिथे समोर त्यांचं जन्मस्थान आहे. त्यांचे 4 भाऊ म्हणजे 5 जण होते. ते आई वडील होते. वडील शेती करायचे. आईचं नाव मनकर्णिकाबाई आणि यांचं नाव सोनाजी पंत कोरांने. कडुलिंबाच्या झाडाखाली जे आहे ते गुरु बाबाजी महाराज जन्मस्थान. तिथं महाराजांचं घर होतं ओरिजिनल. हे त्यांच्या गुरूंनी बांधलेला हा मठ होता. त्यांचे गुरु म्हणजे रामदासी संप्रदायातले होते. रामदास स्वामींनी त्यांचे जे शिष्य परिवार होता त्यांना आता आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी म्हणून इकडे पाठवलं होतं. तर त्याच्यातले व्यंकटेश नावाचे जे होते, व्यंकटेश त्यांना एकोबा अशी हे होती, उपनाव एकोबा होतं, पण ओरिजिनल व्यंकटेश म्हणून होते. तर ते पहिले काही दिवस बाळापूरला तपे हनुमान मंदिर पाहिलं असेल तुम्ही, तर तिथे काही दिवस त्यांचं वास्तव्य होतं. मग तिथलं झाल्यानंतर मग ते इथं आले होते अकोल्यामध्ये. तर अकोल्याला मग जे जसं मठ वगैरे जे असतात हे गावाच्या बाहेर स्थापन केले जातात. आणि मूळ गाव अकोला मग नदीच्या या तीरावर इकडल्या, तर तिथं त्यांनी हा मठ स्थापन केला होता. तर त्यांना त्याच्यानंतर एक तुकोबा नावाचे शिष्य भेटले. आणि तुकोबांच्या नंतर मग हे जे बाबाजी महाराज जे आहे, हा सर्व आमचा परिवार जो आहे, आमच्या मूळ परिवारातले मुख्य म्हणून आपण ओळखतो विश्वनाथ कोरांने महाराज, हे त्यांना मिळाले. आणि तिथून मग आमची ही वंश परंपरा सुरू झाली. जसं यांचे हे जे मारुती आहे याचे पाय दक्षिणेकडे आहेत. म्हणजे हे पहिले दक्षिणमुखीच होते मारुती, पण जेव्हा समोर राम आल्यानंतर मग ते असे वळले. ही जी मारुतीची पोज आहे तर दक्षिणमुखी म्हटल्यानंतर पाय दक्षिणेला आहे, पण समोर रामराय दिसल्यानंतर ते असे वळल्यामुळे दास मारुती, तर असं ते बनवलेली मूर्ती आहे. त्याच्यामुळे हिला काहीच झालं नाही म्हणून ते हेच राहिलेली आहे. बाकी त्या मूर्त्या थोड्या आपण बदलून घेतल्या. मग गोपाळकाला होतो. मठात मुख्य उत्सव कोणकोणते? मुख्य उत्सव म्हणजे महाराजांची पुण्यतिथी होते, ती आता नुकतीच पार पडलेली आहे. त्यानंतर जन्मोत्सव आहे, रथ सप्तमी महाराजांचा जन्मदिवस. पुण्यतिथी होती महाराजांची? 225वी. 225वी.
225वी आहे. आणि नंतर हनुमान जयंती उत्सव होतो. रामदासी असल्यामुळे रामनवमीचा उत्सव होतो. दासनवमी होते. तर अनेक कार्यक्रम बाकीचे तसे चालत असतात. हे मुख्य कार्यक्रम आहेत मठाचे. आणि मग मठाचा हा परिसर जो आहे हा किती आहे समजा एकंदरीत? अंदाजे 2-2.5 एकराच्या जवळपास आहे सर्व. 2 ते 2.5 एकर हा एकर हा परिसर होता. वेगवेगळे बांधकामं किंवा मग त्याच्यात हा मग ते मठाचं, कारण की मठाचं ह्याच इन्कम आहे ना, ते मठाला फोर्स जो इन्कम सोर्स आहे तो हाच आहे, जागा असल्यामुळे. बरोबर. असे बुरुज होते ना? असे बुरुज होते. तर हे किती बुरुज होते? असे 6 बुरुज होते. इथे 4 होते, मागच्या बाजूला 2 आहे. तर तो एक तिकडे अजूनही या महाराजांचं बैठक म्हणून तिथं आहे. तर गौरीपुऱ्यात आहे. बापरे. हो. तो इतक्या पार लांब जातो का? नाही, इथे म्हणजे या या मंदिराच्या मागच्या बाजूला. त्या त्या कोपऱ्यावर, कॉर्नरला. त्या कॉर्नरवर. आणि जेव्हा याचा जीर्णोद्धार केला तेव्हा पहिला